दिघागाव स्टेशन लवकरात लवकर सुरू करा अशी मागणी गेले अनेक दिवस करत होते। खासदार राजन विचारे हे पाठपुरावा करत होते। आता थोडाच वेळात जर पाहायला गेलं तर आदित्य ठाकरे याच मागणीसाठी काय मागणी होती आणि आता आदित्य ठाकरे स्वतः मैदानात उतरतायत। पाहणी करून एक वेगळा जो निशाण आहे तो साधतील। काय नेमकी मागणी होती आणि कशा पद्धतीने दिरंगाई होती? मला वाटतं 2014ला जेव्हा पहिल्यांदा निवडून आल्यानंतर कळवा ऐरोली एलिव्हेटेड हा महत्वाचा असा प्रकल्प जेणेकरून कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूर गेले 4 महिन्यापासून इथल्या रखडत असलेलं आपलं दिघा गावचं पहिल्यापासून घ्यायचं नवीन घ्या। दिघागाव स्टेशन हे लवकरात लवकर सुरू करा ही अशी मागणी गेले अनेक दिवस केली जात होती। स्थानिक खासदार राजन विचारे हे वेगवेगळे पाठपुरावा करत होते। खरं तर यासाठी आज आदित्य ठाकरे मैदानात उतरत आहेत। आपल्यासोबत स्वतः खासदार राजन विचारे जे आहेत। काय मागणी होती गेले अनेक दिवस तुम्ही पाठपुरावा करता, आज आदित्य ठाकरे स्वतः पाहणीसाठी येत आहेत? मला वाटतं 2014ला जेव्हा मी लोकसभेचा पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आल्यानंतर सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे कळवा ऐरोली एलिव्हेटेड आणि त्या संदर्भामध्ये सभागृहामध्ये ही मागणी केल्यानंतर मला वाटतं हा प्रकल्प कशा दृष्टिकोनातून महत्वाचा आहे ते पहिलं मी प्रथम सांगतो की कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूर इथल्या लोकांना जर नवी मुंबईला यायचं असेल तर ते ठाण्याला जावं लागतं आणि त्याच्यामुळे जवळजवळ 40% जी गर्दी आहे ठाणा स्टेशनची हा प्रोजेक्ट पूर्ण झाला तर ती गर्दी कमी होणार आहे। आज तुम्ही बघितलं तर ठाणा रेल्वे स्टेशनची कॅपॅसिटी 8 लाखाच्या वर दिवसाला त्या ठिकाणी प्रवासी येत असतात आणि म्हणून त्या ठिकाणच्या प्रवाशांना नवी मुंबईला येण्यासाठी वेळ सुद्धा वाचेल आणि खऱ्या अर्थाने मला वाटतं वेळेची सुद्धा बचत होईल। आणि असं असताना तुम्ही बघितलं असेल की ह्या प्रकल्पाचा ज्यावेळेला मी सभागृहात मागणी केल्यानंतर आदरणीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी त्याला मान्यता दिली आणि हा प्रकल्प 450 कोटीचा त्या ठिकाणी मंजूर केल्यानंतर 2016ला आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते या कामाचा शुभारंभ झाला। परंतु काही तांत्रिक अडचणीच्यामुळे ह्या कामाला सुरुवात 2018ला झाली आणि 2018 पासून ते आता हे स्टेशन तयार होऊन जवळजवळ 8 महिने झालेले आहेत आणि त्यानंतर आम्ही वारंवार या ठिकाणी आंदोलन सुद्धा केले। सह्यांचं या ठिकाणी सह्या प्रवाशांच्या इथल्या स्थानिक लोकांच्या हे घेतल्या, त्याचं निवेदन दिलं गेलं। त्यानंतर सभागृहामध्ये सुद्धा मी हा मुद्दा उपस्थित केला। त्यानंतर रेल्वे मंत्री आदरणीय वैष्णव साहेब यांना सुद्धा आम्ही सह्यांचं निवेदन दिलं। त्यानंतर दुसरे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना सुद्धा निवेदन दिलं। या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना सुद्धा आम्ही सह्यांचं निवेदन दिलं की हे रेल्वे स्टेशन तयार असताना आज त्याचा लोकार्पण सोहळा त्यासाठी वेळ मिळत नसल्यामुळे भूमिपूजना आपल्या लोकार्पणासाठी म्हणून तो आज पुढे ढकलला जातोय। 8 महिन्यापासून एखादी वास्तू लोकांसाठी शेवटी या जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे। या सुविधा सर्व जनतेच्या पैशाच्या तूनच ह्या सुविधा या ठिकाणी जनतेला आपण अर्पण करत असतो। परंतु 8 महिने जर झाले हा लोकार्पण सोहळा आपण इथे करत नाहीत आपल्याला वेळ नसल्यामुळे। आज तुम्ही राम मंदिराचा एवढा मोठा प्रश्न त्या ठिकाणी सुटलेला आहे। आज तुम्ही बघितलं असेल मी रामचरणी प्रार्थना करतो की त्यांना सुबुद्धी देव आणि मला वाटतं 12 तारखेला आदरणीय पंतप्रधान या ठिकाणी MTHLच्या न्हावाशेवा प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी त्या ठिकाणी येत आहेत। त्याच वेळेला ह्याचं सुद्धा लोकार्पण करण्यात यावं। आज आदरणीय आमचे युवा नेते आदित्य साहेब हे सुद्धा मागे दिल्लीला आले होते, त्यावेळेस सुद्धा त्यांनी पत्र पंतप्रधानांना दिलेलं आहे, नंतर रेल्वे मंत्र्यांना दिलेलं आहे आणि मला वाटतं या बाबतीमध्ये बाकीच्या इकडच्या तिकडच्या गोष्टीकडे लक्ष न देता मला वाटतं या लोकांच्या हिताच्या ज्या गोष्टी आहेत आणि लोकांच्या जनतेच्या पैशातून हे प्रकल्प उभे राहिलेले आहेत
त्या मला वाटतं त्या बाबतीत लक्ष द्यावं. हा पक्ष फोड तो पक्ष फोड हे करण्यापेक्षा लोकोपयोगी जे काम आहे त्या ठिकाणी मला वाटतं या सरकारने लक्ष द्यावं. आणि ही जनता गेले मला वाटतं 3-4 महिन्यापासून या ठिकाणी आंदोलन करते आणि तरी सुद्धा हे रेल्वे स्टेशन चालू करत नसेल तर मला वाटतं दुर्दैवाची बाब आहे. येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल. आपण बघतो आदित्य ठाकरे सुद्धा या ठिकाणी पाहणीसाठी येत आहेत. अनेक वेळा आदित्य ठाकरेकडून जर पाहायला गेलं तर जे प्रोजेक्ट रखडलेले होते म्हणजे जर आपण लोअर परेलचा ब्रिज बघितला तर स्वतः उद्घाटन केलेलं होतं आणि त्यानंतर सरकारकडून त्याची दखल घेणार. असं आज काय होणार आहे? मला वाटतं मेट्रोचं उद्घाटन सुद्धा तुम्ही बघितलं 1 वर्षापासून रखडलं होतं. जेव्हा आदित्य साहेबांनी आणि मला वाटतं आमचे जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे साहेब यांनी त्या ठिकाणी आंदोलन केल्यानंतर मला वाटतं 4थ्या का 5व्या दिवशी त्या ठिकाणी लाजे खातीर त्या ठिकाणी लोकार्पण उद्घाटन न करता केलं. तसंच या ठिकाणी करावं ही त्यांना विनंती आहे. आज उद्घाटन करावं अशी तुमची इच्छा? उद्घाटन म्हणजे लोकार्पण करावं. आज तुम्ही बघितलं असेल 8-8 महिने जर तुम्ही एखाद्या वास्तूचं जर लोकार्पण करत नसेल तर दुर्दैवाची बाब आहे ना. आज जनतेसाठी तुम्ही काम करायला जनतेने तुम्हाला निवडून दिलेले आहेत आणि एखादा प्रकल्प तयार झाल्यानंतर त्याचं लोकार्पण करण्याला काय अडचण काय? थोडा जरा आपण दुसऱ्या देशात या ठिकाणी जे काय तिकडे वेळ घालवतात त्या ठिकाणी चांगला लोकांच्यासाठी वेळ घालावा. नक्कीच जर पाहायला गेलं तर गेल्या 8 महिने झालेले आहेत प्रकल्प सुरू होऊन पूर्ण होऊन आणि 8 महिन्यानंतर सुद्धा अजून लोकार्पण जो सोहळा आहे तो झालेला नसल्याचे आणि त्याबद्दल पाठपुरावा करून आंदोलनं करून स्वाक्षरा मोहिमा राबवून सरकार कुठलीही दखल घेत नसल्याचा आरोप राजन विचारे करत असलेला आपल्याला पाहायला मिळतात. पुढे मनीष सोबत नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.